दिवसाचा संप आम्ही पुकारला होतो। त्या संपामध्ये शासनाने आम्हाला आश्वासन दिलं अंगणवाडी सेविकांना की ग्रॅज्युटी पेन्शन आणि मानधन देतो म्हणून। अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे आणि आता नवीन असं काढलं की बहीण लाडकीचं जे काम आहे ते काम अंगणवाडी सेविकांच्यावर लादलेलं आहे आणि रोज एक म्हणजे त्याचं फॉर्मॅट बदल करतात किंवा रात्रपाळी अंगणवाडी सेविकांना करायला लावतात। ही कामं लादून मला वाटतं एकीकडं लाडकी बहिणी योजना राबवत असताना अंगणवाडी सेविका काय तुमची सावत्र बहीण आहे काय? वारंवार रस्त्यावर उतरून सुद्धा मुंबईत आझाद मैदानावर वारंवार निदर्शनं करून सुद्धा अंगणवाडी सेविकांच्यावर तुम्हाला दया येत नाही। तुटपुंज मानधन देऊन त्यांच्याकडनं बरीच कामं तुम्ही करून घेता। शासकीय कुठलीही योजना आली की अंगणवाडी सेविका आहे तिच्यावर ते काम लादा आणि एकीकडे पटसंख्या कमी होते, मुलांचं शाळेत हजेरी कमी आहे, त्याच्याकडे शासनाचं लक्ष नाही। मुलं कुपोषित होत आहेत, एकडे त्या धान्यामध्ये साप सापडतात, उंदीर सापडतात, ह्याच्याकडे शासनाचं दुर्लक्ष आहे आणि आता विधानसभेच्या निवडणुकाला म्हणून लाडकी बहीणचं काम अंगणवाडी सेविकांच्यावर लादून हे मोठा अन्याय ह्या शासनाने केलेलं आहे आणि हे काम अंगणवाडी सेविका जर ते होत नसेल सबमिट तर ते काम ते करणार नाहीत। आणि तुमचं आम्हाला एक विनंती हात जोडून 3 वेळा तुम्ही मिटिंगा बोलवला मंत्रालयात गेल्या 8 दिवसापूर्वी आणि एक सुद्धा मिटिंग तुम्ही सक्सेस केला नाही। पावसा हे आहे म्हणून कारण देऊन तुम्ही मिटिंग रद्द केला। हा जो खेळखंडोबा तुम्ही चालवला अंगणवाडी सेविकांच्या सोबत आणि संघटनांच्या सोबत हा खेळखंडोबा तुम्ही लवकरच थांबावा आणि येणाऱ्या जे विधानसभेच्या निवडणूक आहे त्यावेळेस तुम्ही जे लाडकी बहीण योजना राबवलाय त्या सावत्र बहीण तुम्ही अंगणवाडी सेविकांना समजताय तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत आणि पुढच्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन अंगणवाडी पूर्ण महाराष्ट्रातल्या 2,10,000 अंगणवाडी सेविका मदतनीस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही।